आणि आता या बुलेटिनमध्ये बघूयात 25 मिनिटं 50 बातम्या. राहुल नार्वेकरांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती झाली. विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची एकमतानं निवड करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल नार्वेकरांचं अभिनंदन केलं. राहुल नार्वेकर सर्वाधिक चर्चेत राहिलेले अध्यक्ष आहेत. निष्णात वकील अध्यक्षपदी बसल्याचा आनंद आहे अशी भावना फडणवीसांनी व्यक्त केली. विरोधी बाकावरची संख्या चिंताजनक आहे. जनतेनं खऱ्या शिवसेनेचाच निकाल दिला. जनतेनं दुर्दशा केली, आता दशा दाखवून काय फायदा. विरोधकांनी जनतेचा कल मान्य करावा असा टोला शिंदेंनी ठाकरे गटाला लगावला. फडणवीसांनी आमचे नाना पटोले असा उल्लेख केल्यानंतर सभागृहात लगेचच आमचे असं म्हणत चर्चा रंगली. यावरती आम्ही राजकीय विरोधक असलो तरी नाना माझे मित्रच आहेत असं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं. राहुल नार्वेकरांच्या कामाचं अजित पवारांनी कौतुक केलं. विरोधकांनी नार्वेकरांवर पातळी सोडून टीका केली, मात्र टीका झाली तरी नार्वेकरांनी न डगमगता निर्णय दिला. नार्वेकरांची फेरनिवड त्यांच्या कामाची पोचपावती असल्याचं अजित पवार म्हणाले. महायुतीचे 237 आमदार निवडून आले. कुणाला इतकं बहुमत नव्हतं. लाडक्या बहिणींनी आम्हाला सत्तेत बसवलं, आता तरी डोळे उघडा अशा शब्दात अजित पवारांनी विरोधकांना सुनावलं. निवडणुकीत मतांसाठी निकषांविना पैसे दिले. सरकार आता लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार आहे. पैसे वाटप करताना नियम आणि निकष आठवले नाहीत का असा सवाल संजय राऊतांनी केला. बहिणींना दिलेले पैसे आता परत घेऊ नका असा टोला राऊतांनी लगावला. शिवसेनेला महसूल खातं मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मित्र पक्षाचा मान राखण्यासाठी आणि मंत्रिमंडळ बॅलन्स करण्यासाठी शिवसेनेला भाजपकडील 2 महत्त्वाची खाती दिली जाणार असल्याची माहिती आहे. शिवसेना आमदारांची दुपारी बैठक होणार असून उपमुख्यमंत्री शिंदे मार्गदर्शन करतील. हिवाळी अधिवेशनाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस 12 तारखेला नागपुरात जाणार आहेत. भाजपकडून मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली असून नागपूर विमानतळ ते धरमपेठ निवासस्थानापर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे एका व्यासपीठावर बघायला मिळाले. भाषणादरम्यान एकनाथ खडसेंनी नरेंद्र मोदींच्या सहकार्यानंच रक्षा खडसेंना केंद्रीय मंत्रिपद मिळाल्याचं विधान केलं. नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे, परंतु सामान्य प्रशासन विभागाकडे कायमस्वरूपी 30 शिपाई कार्यरत आहेत. 1998 पासून शिपाई पदाची भरती केली नसल्यामुळे नव्या मंत्र्यांना शिपाई आणि चोपदारांची कमतरता भासेल अशी माहिती मिळाली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यासाठी बेळगावकडे जाताना ठाकरे गटाच्या नेत्यांना अडवण्यात आलं. पोलिसांनी बेळगावात जाणाऱ्या शिवसैनिकांना रोखलं. कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं. धर्मवीर संभाजी चौकामध्ये आंदोलन करायला जात असताना या नेत्यांना पोलिसांनी रोखलं. सीमा भागाच्या प्रश्नावरून संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवरती निशाणा साधला. एकनाथ शिंदेंकडे सीमा भागाची विशेष जबाबदारी होती, मात्र त्यांनी कधी बेळगावच्या जनतेकडे पाहिलं नाही. उलट अटक होईल या भीतीनं शिंदे बेळगावला गेले नाहीत असं राऊत म्हणाले. आज पुन्हा दिल्लीतील शाळा बॉम्बनं उडवून देण्याच्या धमक्या देण्यात आल्या. धमकीची माहिती मिळताच घटनेचा कडक तपास सुरू करण्यात आलाय. मात्र यामुळे विद्यार्थ्यांसोबतच पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. नागपुरातील गणेशपेठ परिसरातील द्वारका हॉटेलमध्ये बॉम्ब असल्याचा मेल आला. पोलिसांच्या कंट्रोल रूमला मेल आल्यानंतर पोलिसांकडून शोध सुरू आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारनं परवानगी नाकारली. मेळाव्यासाठी परवानगी मागितलेल्या 5 स्थळांवरती जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. नागपुरातील हिवाळी अधिवेशन फक्त एकाच आठवड्याचं असण्याची शक्यता आहे. 16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्याची चर्चा आहे. तर 15 डिसेंबरला संपूर्ण सरकार नागपुरात दाखल होणार असल्याचं कळतंय. राज्य सरकारनं पुढील वर्ष 2025 साठीच्या शासकीय सुट्ट्यांची घोषणा केली. पुढील वर्षात 24 शासकीय सुट्ट्या असणार आहेत. 30 मार्चला गुढीपाडवा, 2 ऑक्टोबरला दसरा तर 21 आणि 22 ऑक्टोबर रोजी दिवाळी निमित्तानं सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती 52 ठिकाणी दोन्ही बाजूनं कृत्रिम बुद्धिमत्तेवरती आधारित कॅमेरे बसवण्यात आलेत. या तंत्राचा वापर करून वाहनांचा वेग मोजण्यात येत असून वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगानं वाहन चालवल्यास कारवाई केली जाते. एआय कॅमेराच्या माध्यमातून एकदा सीटबेल्टची देखील कारवाई होणार आहे.
विधानसभा निवडणूक निकालांना कलाटणी देणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेलाच कलाटणी मिळणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी केली जाणार आहे. छाननीनंतर नियमबाह्यपणे अर्ज बाद केले जातील अशी माहिती अदिती तटकर यांनी दिली. फॅशन स्ट्रीटला नवीन रूप देण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतलाय. दुकानांची रचना बदलण्यासोबतच खरेदीला येणाऱ्यांसाठी विविध सुविधा दिल्या जाणार आहेत. त्यामुळे मेकओव्हर नंतर फॅशन स्ट्रीट मुंबईकरांना नव्या ढंगात आणि नव्या रूपात बघायला मिळणार आहे. आचारसंहितेत अडकलेले बी फार्मसी आणि एम फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. तिसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी अर्ज सादर करता येणार आहे. ब्रेस्ट कॅन्सरच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला सलग 25 ते 28 वेळा रेडिएशन घ्यावं लागतं. यासाठी किमान 5 ते 6 आठवडे लागतात. मात्र आता अवघ्या 5 दिवसात संपूर्ण 5 ते 6 आठवड्यांचा किरणोपचार घेणं शक्य झालंय. शासकीय कर्करोग रुग्णालयात याची सुरुवात देखील झाली आहे. एलआयसीकडनं मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू झाली आहे. एलआयसी गोल्डन जुबली स्कॉलरशिप स्कीम 2024 असं या योजनेचं नाव आहे. या अंतर्गत आर्थिक दुर्बल मुलांना मदत केली जाईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 डिसेंबर आहे. महाकुंभात भाविकांच्या सोयीसाठी 13,000 विशेष गाड्या धावणार आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा निर्णय घेतला असून 2 कोटी प्रवाशांना रेल्वे प्रवासाची सुविधा दिली जाणार आहे. पुण्यामध्ये 2 लाख फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून 13 कोटी 34 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. रेल्वेच्या पुणे विभागानं ही कारवाई केली. तर 1 डिसेंबरला एकाच दिवशी 832 जणांवरती विना तिकीट प्रवास केल्यानं कारवाई केली. छत्रपती संभाजीनगरातील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं आंतरराष्ट्रीय उड्डाणांची चर्चा होत असतानाच धावपट्टीसाठीची भूसंपादन प्रक्रिया 734 कोटींची तरतूद होऊन सुद्धा कागदावरतीच आहे. नगररचना विभागाचा भूसंपादन अधिकारी नेमल्यामुळे भूसंपादनाला खीळ बसली आहे. नागपूर शहरामध्ये मंगळवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तब्बल 20 तास शहराला पाणीपुरवठा केला जाणार नाही. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा असं आवाहन करण्यात आलंय. मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये मुंबई बाहेरील आणि महाराष्ट्राबाहेरील रुग्णांकडून शुल्क वसुली करण्याचा विचार पालिकेने केला होता. मात्र राजकीय विरोधामुळे हा विचार आता बारगळण्यात जमाय. त्यामुळे पालिका हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या लाखो रुग्णांना दिलासा मिळणार आहे. फेंगल चक्रीवादळाचा मुंबईवरील प्रभाव संपल्यामुळे मुंबईतील किमान तापमानात घट व्हायला सुरुवात झाली आहे. पुढील 2 ते 3 दिवसात तापमानात आणखी घट होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. राज्यातील तापमानात एका दिवसात 4 अंशांनी घट झाल्यामुळे बहुतांश शहरात हुडहुडी भरली आहे. थंडीमध्ये आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज सेवानिवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळेंनी व्यक्त केला. मुंबईमध्ये थंडीचा कडाका वाढलाय. प्रदूषणाच्या पातळीत काही प्रमाणात घट झाली आहे. गेल्या आठवड्यामध्ये अत्यंत खराब प्रवर्गात राहिलेल्या हवेचा दर्जा काहीसा सुधारलाय. मुंबईच्या हवेची गुणवत्ता समाधानकारक म्हणून नोंदवली गेली आहे. सकाळ संध्याकाळ पीक आरच्या वेळी लोकलमध्ये सिग्नल बिघाडाच्या घटनांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. एप्रिल ते सप्टेंबर या 6 महिन्यात मध्य रेल्वेवर सिग्नल बिघाडाच्या 757 घटना घडल्या आहेत. मध्य रेल्वे प्रशासनानं गर्दीचं नियोजन करण्यासाठी काही रेल्वेगाड्यांच्या संरचनेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलाय. या संरचनेमुळे डबे वाढवण्यात आले असून प्रवाशांची गर्दी विभाजित होण्यास मदत होणार आहे. ठाणे, भिवंडी, निजामपूर, मीरा भाईंदर या महापालिका क्षेत्रांना पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरणानं पाणी उचल क्षमता वाढवण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. नवीन पंप हाऊसच्या बांधकामासोबतच नवीन जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहिसर ते मीरा रोड मेट्रो 9 मार्गिकेतील कारशेड उत्तन येथील डोंगरीमध्ये कारशेडसाठी 1400 झाडं कापावी लागणार आहेत. पर्यावरणप्रेमी आणि पर्यावरण तज्ज्ञांनी इतक्या मोठ्या प्रमाणात झाडांच्या कत्तलीला तीव्र विरोध केलाय. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सुमारे 2030 घरांच्या विजेत्यांपैकी 450 विजेत्यांनी घरं परत केली आहेत. मात्र या अर्जदारांना महिना उलटून गेला तरी अद्याप म्हाडानं अनामत रक्कम परत केलेली नाही. वसई, विरार, कल्याण आणि ठाण्यातील जमिनीच्या खरेदी विक्रीपासून नव्या इमारतींमधील घरं विकण्यावरती नियंत्रण ठेवणाऱ्या राजकारण्यांमुळे म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घर विक्री नियोजनाला सुरुंग लागलाय. म्हाडाच्या 14,000 घरांची विक्री होत नसल्यामुळे या घरांना वाली कोण असा प्रश्न आहे. हिमोफिलियासारख्या आजार झाल्यावर उपचारासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालय हिमोफिलिया रुग्णांसाठी आधारवड ठरतंय. वेळोवेळी हिमोफिलिया इंजेक्शन रुग्णांना तात्काळ उपलब्ध होत असल्यामुळे रुग्ण सर्वसामान्य जीवन जगतायत. छत्रपती संभाजीनगरमध्ये लसणाची चढ्या दरानं विक्री होते. किलोभर लसणासाठी ग्राहकांना 600 रुपये मोजावे लागत आहेत. लसणाची आवक कमी झाल्यामुळे लसणाच्या दरात वाढ झाली आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत दररोज सरासरी 100 क्विंटलची आवक होत असून मागणी त्यापेक्षा जास्त आहे. गेल्या 1.5 महिन्यांपासून लसणानं चांगलीच उसळी घेतली. त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या जेवणातनं लसूण गायब झालाय.
पुणे बाजारामध्ये लोकल कांद्याची 16,000 आणि चिंचवड कांद्याची 14,000 क्विंटलची आवक झाली आहे. बाजार समितीमध्ये कांद्याची 58,000 क्विंटल आवक झाली असून यामध्ये कांद्याला 4,780 रुपयांपर्यंतचा सरासरी दर मिळालाय. बुलढाणा आणि छत्रपती संभाजीनगर पुणे बाजारात हायब्रिड अर्जुन आणि 2,189 वाणांची आवक झाली आहे. गव्हाला कमीत कमी 2,400 ते 2,800 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळालाय. तर दौंड बाजारात 2,189 गव्हाची 17 क्विंटलची आवक होऊन कमीत कमी 2,300 रुपये आणि सरासरी 2,800 रुपये दर मिळतोय. राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक 897 क्विंटल झाली असून सर्वसाधारण दर 2,075 रुपये प्रति क्विंटल मिळालाय. सिल्लोड बाजार समितीमध्ये पिवळ्या जातीच्या मक्याची सर्वाधिक 585 क्विंटल आवक झाली. राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक 505 क्विंटल झाली असून त्याला 950 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतोय. तसंच पिवळ्या जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक 400 क्विंटल आवक झाली असून त्याला 3,800 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय. नाफेडकडनं बाजारात खरेदीसाठी आणला जाणारा कांदा हा उन्हाळ कांदा नसून लाल कांदा आहे असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं केला. त्यामुळे नाफेडचे कांदा खरेदी प्रकरण पुन्हा वादात सापडले. पिंपरी चिंचवडच्या चिखली कुदळवाडी परिसरामध्ये एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत परिसरातील भंगार दुकानांचं मोठं नुकसान झालंय. सेलूच्या निम्न दुधना प्रकल्प कार्यालयाला आग लागली. या आगीत कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्र जळून खाक झाली आहेत. आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. मार्कडवाडीतल्या ग्रामस्थांनी ईव्हीएम विरोधात घेतलेल्या भूमिकेनंतर साताऱ्यातील कराड तालुक्यात देशातला पहिला ईव्हीएम विरोधातला ठराव कोळेवाडी इथे करण्यात आला. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात हा ठराव करण्यात आला. शासनानं सुरू केलेल्या खरेदी केंद्रावरती शेतकऱ्यांची परवड सुरूच आहे. धाराशिवमध्ये खरेदी केंद्र सुरू होऊन महिना लोटला तरी 19 खरेदी केंद्रावरती केवळ 50,000 क्विंटलच खरेदी झाली आहे. सांगलीच्या कुपवाड ते लक्ष्मी मंदिर रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरच्या धुळीमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. प्रशासनानं या समस्येची दखल घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. जळगाव शहर वाहतूक पोलीस ऍक्शन मोडवर आले आहेत. वाहतूक नियमांचं पालन न केल्यामुळे वाहतूक पोलिसांनी 100हून अधिक दुचाकी जप्त केल्या आहेत. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी देशी विदेशी पर्यटकांनी गर्दी केली आहे. लेणी परिसरात विद्यार्थ्यांच्या सहलींची मोठी रेलचेल आहे. बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्याक समाजावरती अन्याय होतो. या सगळ्या अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी मणगाव तालुका सकल हिंदू समाजातर्फे मूक मोर्चा काढण्यात आला. बांगलादेशात घडलेल्या घटनेचे पडसाद पिंपरी चिंचवडमध्ये उमटले. घटनेचा निषेध करण्यासाठी शहरातील 30 मुख्य चौकात हातात तिरंगा आणि भगवा ध्वज घेऊन निषेध आंदोलन करण्यात आलं. पिंपरी चिंचवड पोलिसांना महानगरपालिकेनं वापरासाठी भाडेतत्वावर दिलेल्या 22 इमारतींचं भाडं पोलिसांनी थकवलंय. पोलिसांनी पालिकेचे 7,55,12,000 रुपये भाडे देणं बाकी आहे. नाशिक मर्चंट बँकेच्या मालेगाव शाखेमध्ये 12 तरुणांच्या खात्यावरती झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या देवाणघेवाण प्रकरणातील मुख्य आरोपी अहमद भगड हा देशाबाहेर पळून गेल्याचा संशय असून त्याच्यासाठी लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. या प्रकरणातील 2 संशयितांना अटक करण्यात आली आहे. सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. काही वर्षांपूर्वी शेतकरी प्रामुख्यानं सूर्यफूल, करडई, तीळ, जवस, भुईमूग अशा तेलवर्गीय पिकांचं उत्पन्न घेत होते. मात्र यातून काही फारसं उत्पन्न मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी या तेलवर्गीय पिकांकडे पाठ फिरवली आहे. बीडच्या श्री क्षेत्र दत्त मंदिर कुल्हारवाडीमध्ये दत्त जयंती उत्सवाला थाटामाटात सुरुवात झाली. 7 दिवस चालणाऱ्या जयंती उत्सवाचा शोभायात्रेनं प्रारंभ करण्यात आला. नाशिकच्या दिंडोरीमध्ये हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. सप्ताह सोहळ्यादरम्यान नरहरी झिरवाळ आणि इंदुरीकर महाराजांनी फुगडीचा फेर धरला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. सोलापूर शहरातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील 2 पोलीस निरीक्षक आणि 7 सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश देण्यात आलेत. सोलापूर शहरातील मनपाच्या 11 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. गैरव्यवहार टाळण्यासाठी पालिका प्रशासनानं खबरदारी घेतली आहे. मनमाड मालेगाव सोबतच नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एका आठवड्यानंतर थंडीनं जोरदार कमबॅक केलाय. निफाडचा पारा 6.7 अंशांवरती आल्यानं गावागावात शेकोट्या पेटू लागल्या आहेत. अकोल्यामध्ये 2 मण्यार सापांची झुंज पाहून नागरिक भयभीत झाले. तत्काळ सर्पमित्रांना बोलावून दोन्ही सापांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. बांगलादेशात हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी दिवा शहरात सकल हिंदू समाजानं मोर्चा काढला. यावेळी एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे अशा घोषणा देखील उपस्थित आंदोलनकर्त्यांनी दिल्या.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 65वा दीक्षांत समारंभ जानेवारी महिन्यात आयोजित करण्याचे नियोजन आहे विद्यापीठाचं. त्या संदर्भात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी दिल्लीमध्ये भेट घेऊन निमंत्रण पत्र दिलं. भुसावळ दीपनगर येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील राख वाहतूक करणाऱ्या बल्करमुळे महामार्गावरती धोका निर्माण झाला. दीपनगर प्रवेशद्वारासमोरच महामार्गावरती पुन्हा राखेच्या बल्करची पार्किंग देखील सुरू आहे. दीपनगर प्रवेशद्वाराच्या बाजूला सर्व्हिस रोड असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. सोलापुरातील बाळे येथे खंडोबा मंदिरात भाविकांची गर्दी झाली. बाळे येथील खंडोबा मंदिरात मार्गशीर्ष महिना निमित्तानं श्रींची यात्रा आयोजित करण्यात आली. खंडोबा मंदिरात पहाटेपासूनच धार्मिक सोहळ्याला सुरुवात झाली. आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी परिसरात मोरांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. अन्नाच्या शोधात या भागात फिरणाऱ्या मोरांचं दर्शन होत असल्यामुळे नागरिक आनंदात आहेत. उल्हासनगरमध्ये ईव्हीएम विरोधात वंचितनं स्वाक्षरी मोहीम घेतली. वंचितला मताधिक्यांची अपेक्षा असताना हवा तसा लीड मिळाला नाही असा आरोप देखील वंचितनं केलाय. अलिबाग समुद्र किनाऱ्यावरती आलेल्या तरुणांमधील वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पेण तालुक्यातील तरुणाला मारहाण करण्यात आली. मारहाणीत तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून आरोपीवरती लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. बांगलादेशातील हिंदू समाजातील नागरिकांवरती होणाऱ्या अत्याचाराविरोधात पिंपरी चिंचवडमध्ये निषेध करण्यात आला. स्वामी विवेकानंद चौकात मूक मोर्चा काढण्यात आला. तर हिंदू समाजातील नागरिकांचं रक्षण करण्यासाठी हातात बॅनर घेऊन भारतीय नागरिकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. वर्ध्यात बांगलादेशातील हिंदूंवरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधातील जिल्ह्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीनं उद्या आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. यावेळी वर्ध्यातील दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलंय. बदलापूर स्टेशन परिसरात असलेल्या स्कायवॉकची दुरवस्था झाली आहे. स्कायवॉकचा खालचा भाग कोसळून पडला. या स्कायवॉकच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. वर्ध्याच्या हिंगणघाट इथे अवैधरित्या सुरू असलेल्या इलेक्ट्रिक गेम पार्लरवरती पोलिसांनी छापा टाकला. छापेमारीत 11 जणांना अटक करण्यात आली असून इलेक्ट्रिक मशीनसोबतच 9,90,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या मागणीची दखल घेतली असून जळगावात 11 ठिकाणी सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आलंय. सीसीआय कापूस खरेदी केंद्रावरती हमी दरानं कापूस खरेदी केला जाणार असल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.